नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तयारी करत असताना हिस्ट्री ऑप्शनल हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी मानला जातो. जे कोण विद्यार्थी 2025 ची परीक्षा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी घेऊन तुम्ही देत असाल तर अशा विद्यार्थ्यांसाठी यूपीएससीच्या प्रीवियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून या टॉपिकची किंवा या प्रकारच्या विषयाची आपण इथे या ठिकाणी तयारी करत आहोत आणि खास करून लेखन सराव कशा पद्धतीने या ठिकाणी करणं गरजेचं आहे ते देखील आपण इथे या ठिकाणी पाहत आहोत. तर लक्षात घ्या, आजचा महत्त्वाचा टॉपिक आपण इथे करत आहोत तो म्हणजे सिंधू संस्कृती. नेहमीप्रमाणे यूपीएससीचा एक प्रश्न घेऊन आपण त्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत आणि त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित आहे हे देखील या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण एकूण 5वं सत्र इथे या ठिकाणी पाहत आहोत. सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन. आता बघा, एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे 2024च्या पेपर मधला आहे आणि हा प्रकारचा प्रश्न जो आहे हा तुम्हाला 200 शब्दांमध्ये या ठिकाणी लिहायचा आहे. तर 2014चा पेपर आहे तर लक्षात घ्या, हा प्रश्न तुम्हाला एकूण 15 मार्कांसाठी विचारला होता. तर 15 मार्कांसाठी तुम्हाला 200 शब्दांमध्ये लिहायचं आहे हे लक्षात घ्या. आधी तर आपण प्रश्न काय आहे तो नीट समजून घेऊया, तो वाचून घेऊया आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिणं अपेक्षित आहे ते आपण इथे या ठिकाणी पाहूया. तसं की इथे विचारले बघा, काय आपण हे मान्य करता का की हडप्पा संस्कृतीच्या उपजीविकेचे अनेक आधार आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा, उपजीविका याचा अर्थ काय? निर्वाह. लक्षात घ्या, उपजीविका याचा अर्थ निर्वाह असा या ठिकाणी बनतो. तिथं विचारलंय की हडप्पा संस्कृतीचे लोक आपली उपजीविका विविध मार्गाने करत होते, हे तुम्हाला या ठिकाणी मान्य आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा, हा प्रश्न जेव्हा मी विद्यार्थ्यांना लिहायला दिला तेव्हा बरेचशा विद्यार्थ्यांनी होय आम्हाला हे मान्य आहे, हडप्पा संस्कृतीच्या उपजीविकेचे अनेक आधार आहे, अशा पद्धतीने सुरुवात केली आहे. तर अशा पद्धतीने बाळगत पद्धतीने लिखाणाला सुरुवात करू नका मित्रांनो, लक्षात घ्या. तर थोडंसं स्टँडर्ड असलं पाहिजे आपल्या उत्तरामध्ये. मग काय कशा पद्धतीने असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये स्वतःची प्रस्तावना असली पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला पॅरा 1, पॅरा 2, पॅरा 3 असं या ठिकाणी केलं पण नंतर शेवटी कन्क्लुजन या ठिकाणी असलं पाहिजे. आता बघा, जर पॅरा नसेल करायचे तर तुम्ही या ठिकाणी इथे क्रमांक टाकू शकता आणि त्या प्रकारचा जो काही मुद्दा आहे तो ठळक पद्धतीने म्हणजे तो मुद्दा जो आहे तो तिथे तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला इथे या ठिकाणी टाकायचे आहेत. असे 5-6 मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहून या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पूर्ण करू शकता, हे लक्षात घ्या. जसं की स्टार्ट जर आपण करायचं म्हणलं तर इंट्रोडक्शन या ठिकाणी करायचं आहे. बघा, माझ्याकडे खूप सारे पेपर येत आहेत चेक करण्यासाठी, तर त्यामध्ये मी वारंवार तुम्हाला सांगतो की हे इंट्रोडक्शन असा शब्द वापरायचा नाही किंवा प्रस्तावना हा शब्द या ठिकाणी वापरायचा नाहीये. तरी देखील बरेचसे विद्यार्थी प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन असे शब्द या ठिकाणी वापरून उत्तराचं लिखाण करतायत, लक्षात घ्या. तसं नका करू. जनरली तुम्ही थेट पद्धतीने उत्तर लिहायला इथे या ठिकाणी सुरुवात करा. मग उत्तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, इंट्रोडक्शन काय पाहिजे तर इंट्रोडक्शन मध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल थोडी बहुत माहिती या ठिकाणी पाहिजे आणि जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या संदर्भात थोडंसं एक्सप्लेनेशन पाहिजे, खूप सारं नाहीये. बरेच विद्यार्थी काय करतायत की एक पानभर अर्धा पान प्रस्तावनातच वेळ वाया घालवतात. तर तसं करू नका, लक्षात घ्या. प्रस्तावना तुमची किती पाहिजे तर एक 3 ते 4 ओळीमध्ये असते पाहिजे. उदाहरणार्थ बघा, हडप्पा संस्कृतीबद्दल विचारलं तर हडप्पाची थोडीशी माहिती द्यायची आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून ते सुमारे 1800 इसवी सन पूर्व 1800 पर्यंत हडप्पा संस्कृती भारतात अस्तित्वात होती. या संस्कृतीमध्ये भारताचं पहिलं नागरीकरण या ठिकाणी दिसून येतं आणि या भागातील लोक आपली उपजीविका विविध साधनांच्या माध्यमातून किंवा विविध प्रकारे या ठिकाणी करत होते असं दिसून येतं. ठीक आहे ना. तर हे झाले तुमची प्रस्तावना. म्हणजे याच्यामध्ये उपजीविकेबद्दल पण बोललो, हडप्पा संस्कृतीबद्दल पण बोललो आणि हडप्पा संस्कृतीचं नागरीकरण होतं त्याबद्दल पण आपण इथे या ठिकाणी बोललो. आता यामध्ये हे प्रस्तावना झाल्यानंतर तुम्ही इथं या ठिकाणी टायटल द्या किंवा पॅराग्राफ या ठिकाणी करा. जर समजा मला असं वाटतं तर टायटल देऊन आपण इथे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करू. मग त्यामध्ये तुम्ही उपजीविकेच्या आधारमध्ये त्यामध्ये एक पहिलं तर लिहा, ते म्हणजे शेती व्यवसाय आहे ना. शेती व्यवसाय हा एक तुम्ही इथं उपजीविकेचं माध्यम सांगितलं. इथं म्हणू शकता की सिंधू संस्कृतीमध्ये शेती व्यवसाय हा मुख्य या ठिकाणी किंवा शेती हा मुख्य व्यवसाय या ठिकाणी होता. या भागामध्ये लोथल या भागामध्ये तांदळाची शेती करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तर कालीबंगा या भागामध्ये
नांगरलेल्या शेताचे अवशेष सापडलेले आहेत. या भागातील लोक गहू, ज्वारी, बाजरी, भात, जवस यांसारख्या पिकांचं उत्पादन या ठिकाणी घेत होते. या प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. बस हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं काय आहे तर दुसरं आहे बघा पशुपालन आहे ना. तर पशुपालन देखील या ठिकाणी यांचं उपजीविकेचं या ठिकाणी एक साधन या ठिकाणी होतं. पण तुम्ही इथं म्हणू शकता की या भागामध्ये या ठिकाणी खूप सारे पशूंना हे लोक या ठिकाणी पशूंचं पालन या ठिकाणी करत होते. त्याच्यामध्ये गायी आहे, ज्याच्यामध्ये बैल आहे, ज्याच्यामध्ये हत्ती आहे. तर अशा प्रकारे खूप सारे जे काही प्राणी होते तर त्या प्राणी जे आहेत ते या ठिकाणी ते खूप सारे प्राणी जे आहेत त्यांचं पशुपालन ते या ठिकाणी करत होते. आणि त्याचबरोबर पाहायला असं भेटतं त्यांच्याद्वारे देखील त्यांना या ठिकाणी तो देखील त्यांचा एक उपजीविकेचं साधन या ठिकाणी होतं. याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की हडप्पाच्या कॉइन्स मध्ये अनेक पाळीव प्राण्यांची तुम्हाला या ठिकाणी शिल्प कोरल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर असं पण तुम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी म्हणू शकता. जसं की हत्तीचं दिसतंय, जसं की या ठिकाणी आपला बैल जो आहे त्याचं या ठिकाणी दिसतंय. तुम्ही त्या ठिकाणी ते वाढू शकता. तिसरं महत्वाचं काय तर व्यापार होतं बघा. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये व्यापार हे एक उपजीविकेचं साधन या ठिकाणी मानलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की हडप्पाचा व्यापार जो होता हा सर्वदूर प्रांतापर्यंत या ठिकाणी पोहोचलेला होता. म्हणजे यामध्ये तुम्ही सुतका झेंडूचं उदाहरण देता. सुतका झेंडूचा व्यापार हा बेबलोन शहरासोबत या ठिकाणी होता. याचबरोबर तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की लोथल हे मुख्य या ठिकाणी व्यापारी केंद्र त्या कालखंडामध्ये होतं. आणि या माध्यमातून मध्य आशियाई सोबत या ठिकाणी व्यापार इथे या ठिकाणी चालत होता. हडप्पाचे कॉइन्स या ठिकाणी मेसोपोटेमियामध्ये आणि मेसोपोटेमियाचे कॉइन्स भारतामध्ये या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. हे पण या ठिकाणी व्यापार हा पण एक आधार या ठिकाणी होता. आणि चौथं म्हटलं तर आपण इथे या ठिकाणी उद्योगधंदे हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी देऊ शकतो की इंडस व्हॅलीमध्ये विविध प्रकारचे उद्योगधंदे होते. उद्योगधंद्यांमध्ये काय तर आपल्याला पाहायला भेटतं उद्योगधंद्यांमध्ये काय लिहिलं पाहिजे तर या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं शिल्प उत्पादनाचं कार्य या ठिकाणी शिल्प उद्योग ज्याला आपण म्हणू शकतो तर त्या शिल्प उद्योगाचं कार्य या ठिकाणी चालत होतं. चौंदड हा जो भाग होता तो शिल्प उत्पादनाचा केंद्र या ठिकाणी होता. इथे विविध प्रकारच्या बांगड्या, विविध प्रकारचे रत्न जड जवाहीर इथे या ठिकाणी बनवले जात होते. तर शिल्प उद्योग हा एक महत्वाचा मुद्दा होता. त्याचबरोबर या ठिकाणी इथं कुंभार उद्योग जो आहे, कुंभार उद्योग किंवा मातीची भांडी बनवणारा जो उद्योग आहे तर तो मातीची भांडी बनवणारा उद्योग देखील इथे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत होता. कारण या भागामध्ये विविध प्रकारचे मातीची भांडी या ठिकाणी मिळाल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. अजून कोणता उद्योग होता तर या कालखंडामध्ये तुम्ही या ठिकाणी इथं म्हणू शकता की कापड उद्योग देखील या ठिकाणी होता. कापड उद्योग जो आहे तर त्या कापड उद्योग देखील या काळामध्ये या ठिकाणी अस्तित्वात होता. जसं की मोहनजोदडो या भागामध्ये सुती कापडाचा या ठिकाणी नमुना या ठिकाणी सापडलेला आहे. आणि त्यामुळं इथं कापड उद्योग देखील या ठिकाणी केलं जात होतं. याचबरोबर जहाज निर्मिती उद्योग जो आहे ना, जहाज निर्मिती हा एक महत्वाचा उद्योग या ठिकाणी इथं पाहायला भेटतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की लोथल या ठिकाणी सापडलेल्या कॉइन्सवर जहाजाचं चित्र आहे. याचाच अर्थ इथे या ठिकाणी एक मोठं डॉकयार्ड होतं. इथं एक जहाज उद्योग केंद्र या ठिकाणी होतं. या प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळते. तर हा एक महत्वाचा उद्योग आहे. त्याचबरोबर मूर्तिकाम होता बघा आहे की नाही, मूर्तिकाम. तर या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मूर्तिकला या ठिकाणी विकसित झाली होती. म्हणजे यामध्ये तुम्ही म्हणू शकता ते त्रिभंग मूर्ती जी आहे ती कांस्य धातूची त्रिभंग मूर्ती बनवण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की मातीची बैलगाडी जी आहे ती या काळामध्ये या ठिकाणी बनवण्यात आली. याचबरोबर विविध प्रकारचे शिल्प मूर्त्या या काळामध्ये, मातृदेवीच्या मूर्त्या या काळामध्ये या ठिकाणी बनवण्यात आल्याचं एकंदर त्या ठिकाणी पाहायला भेटतं. अशा पद्धतीचे 4 महत्वाचे मुद्दे घेऊन त्याच्यामध्ये अंतर्गत हे सब टॉपिक या ठिकाणी टाकून देखील तुम्ही हे उत्तर या ठिकाणी देऊ शकता. तर 200 शब्दांमध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीचा शेती, पशुपालन, व्यापार, उद्योगधंदे आणि उद्योगधंद्यांमध्ये शिल्प उद्योग, कुंभार उद्योग किंवा माती उद्योग म्हणा. त्याचबरोबर मग याच्यामध्ये तुम्ही हे पण म्हणू शकता की हडप्पाची घरं जी आहेत तर त्या घरांमध्ये घरं जी आहेत ती वीट बांधकामाने या ठिकाणी केलेली होती आणि विटांचा आकार सर्वत्र समान होता. म्हणजेच ते एका ठिकाणी कुठेतरी बनवली असली पाहिजे. आणि मग त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणा की इथं वीट निर्मितीचा या ठिकाणी कारखाना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. अशा पद्धतीचे महत्वाचे मुद्दे जे आहे ते तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. याच्यामध्ये अजून खूप जास्त व्हेरिएशन आहे, लक्षात घ्या.
म्हणजे तुम्ही खूप जास्त आणखीन जितकं खोलमध्ये जाताल तितकं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. जसं की जड जवाहिरांचा उद्योग पण या ठिकाणी होता. याचबरोबर या कालखंडामध्ये तुम्ही मेडिसिन बनवण्याचा उद्योग या ठिकाणी होता. अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही इथे या ठिकाणी देऊ शकता. तर मुख्य म्हणजे हे 4 मुद्दे जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे. शेती, पशुपालन, व्यापार आणि उद्योगधंदे आणि त्याच्यामध्ये मग हे सब टॉपिक टाकून त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्या. मग अशा पद्धतीने मग एंड करताना तुम्ही म्हणा की अशा पद्धतीने हडप्पा संस्कृती ही केवळ शेती अथवा व्यापारावरच आधारित नव्हती, तर विविध प्रकारचे उद्योगधंदे देखील या प्रकारच्या संस्कृतीमध्ये या ठिकाणी अस्तित्वात होते, हे ना. अशा पद्धतीने बोलून तुम्ही या ठिकाणी एंड याचं या ठिकाणी करू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, बघा मी जे उत्तर देतो तसंच तुमचं उत्तर असलं पाहिजे असं नाहीये. मी फक्त तुम्हाला एक आउटलाईन देतो तुम्हाला, ठीक आहे ना, आउटलाईन देतोय आणि तो टॉपिक थोडासा समजून सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय. तुम्ही तर अभ्यास केलेलाच आहात, तर तुम्हाला तुमच्या मनानं आणखीन काही मुद्दे याच्यामध्ये सुचत असेल किंवा माझा एखादा मुद्दा जर तुम्हाला नको वाटत असेल तर तुम्ही तुमचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड करू शकता, ठीक आहे ना. जरूर नाहीये की मीच जे बोललो तेच खरं पाहिजे. कारण प्रश्न परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह नाही, लक्षात घ्या, डिस्क्रिप्टिव्ह आहे. आणि त्यामुळं प्रश्न जसा आहे तसं उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहा आणि प्रत्येकाच्या अँगलनी तो वेगवेगळा उत्तर या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात असू द्या. काहींना माझे मुद्दे पटेल, काहींना माझे मुद्दे नाही पटणार, परंतु ते या पद्धतीचं एक ढोबळ मानानं एक आउटलाईन देण्याचा मी प्रयत्न इथे या ठिकाणी करत आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रश्न लिहिण्याची स्टाईल, प्रश्न समजून घेण्याची स्टाईल ही वेगवेगळी या ठिकाणी असणार आहे, हे लक्षात असू द्या, ठीक आहे ना. तर या पद्धतीचा आता बघा, जे कोण विद्यार्थी मित्र हिस्ट्री ऑप्शनलची तयारी करतायत त्यांना जर का बॅच हवी असेल तर आपली हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर हिस्ट्री ऑप्शनलची एक महत्वाची बॅच ही या ठिकाणी आहे, सुरू आहे ती बॅच. त्याच्यामध्ये एन्शंट आणि मिडिवल पेपर 1 जो आहे तो या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. पेपर 2 जो आहे मॉडर्न इंडियन स्वातंत्र्योत्तर भारत तो देखील या ठिकाणी कम्प्लीट आहे. पण जगाच्या इतिहासाचा जे काही मुद्दे आहेत ते आता आपण 1-2 दिवसांपासून या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तर ज्यांना हिस्ट्री ऑप्शनलची बॅच या ठिकाणी हवी आहे तर ती बॅच आहे. इथं EMI ची सुविधा देखील आहे. ज्यांना आवश्यक वाटतं त्यांनी ते जरूर जॉईन करा. याचबरोबर हिस्ट्री ऑप्शनल नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतिहास GS ची बॅच आहे आपली, एक सेपरेट बॅच इतिहास GS ची आहे आणि सोबतच राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच देखील या ठिकाणी आहे. तर यापैकी तुम्हाला जी बॅच या ठिकाणी वाटत असेल तर ती जरूर या ठिकाणी जॉईन करा. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे प्ले स्टोर वरनं ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा. या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक देखील या ठिकाणी देतो. त्या लिंक वरनं पण तुम्ही ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आपलं हे लेक्चर कसं वाटलं त्याबद्दल जरूर आपला अभिप्राय या ठिकाणी द्या. लाईक करा, चॅनल आपला सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा आणि तुमच्या मित्रांना देखील आपल्या लेक्चरची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा. थांबूया मित्रांनो, भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.